जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध. दशक 9वा. गुणरूप. समास 6वा. गुणरूप निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 9वा गुणरूप आणि त्यामधला समास 6वा गुणरूप निरूपण. दोघांची नावं सेमच आहेत. गुणांचं आणि रूपांचं वर्णन केलेलं आहे. आकारांचं निर्विकारांचं समर्थांनी काय आकार आहे काय निराकार आहे हे सर्व महत्त्व पटवून दिलेलं आहे. त्यात आपल्याला श्रवण करायचं आहे. आकाश जैसा निराकार तैसा ब्रह्माचा विचार, ते वायूचा विकार तैसी मूळ माया. जय सद्गुरू. समर्थांनी विश्वात सगळीकडे व्यापून असलेला जाणीवेचा विचार केलाय आणि तो विचार केला असता तिची संवेदना अनुभवास कशी येईल आणि त्याचं सूक्ष्मवन तयार करून सूक्ष्माचा मन तयार करणे हा परमार्थ साधण्याचा प्राण आहे असं समर्थाने म्हटलेलं आहे. पहिल्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे आकाश जैसा निराकार. म्हणजे जसा आकाश निराकार आहे म्हणजे त्याला आकार नाही आहे, तो निराकार आहे, अनंत आहे. आणि निराकार आकाशामध्ये वायूची लहर येते. जसा आकाश निराकार आहे तसंच परब्रह्म निराकार आहे. परब्रह्मास आकार नाही. आणि जसा आकाशात वायूचा विकार उत्पन्न होतो त्याप्रमाणे निर्विकार परब्रह्मामध्ये मूळ माया उदय पावते, उत्पन्न होते. हे दासबोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले, मूळ माये ते दाखविले पंचभूतिक. समर्थांनी 8व्या मागच्या दशकात ज्ञानदशक नावाच्या दशकात मूळ मायेत पंचमहाभूती कशा स्वरूपाने आढळतात असतात हे आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. यामध्ये पण आपल्याला ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. तेथे जाणीव तो सत्वगुण, मध्य तो रजगुण, नेनिव तमो गुण, जाणीजे श्रुती. समर्थांनी 3 गुण सांगितलेले आहेत. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तेथे जाणीव तो सत्वगुण, जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण आणि जो नेणीव असेल तो तमगुण. हा जाणीव म्हणजे काय समर्थ सांगतात. सत्वगुण हा ज्ञानी असतो, ज्ञानमय असतो. आणि परब्रह्माच्या मूळ मायाच्या आपल्या पोटात पंचभूते असतात. आता सत्वगुण सांगितले. सत्वगुण म्हणजे काय? ज्ञानमय. जो ज्ञानी असतो तो सत्वगुणी. जेथे जाणीव असते, जो स्मरणात असतो तो सत्वगुण. आता रजोगुण नेणीव आणि जाणीव म्हणजे ज्ञान आणि अज्ञान ज्याच्याकडे आहे तो रजोगुणी. आणि तमोगुण सांगितलं आहे. तमोगुण म्हणजे नेणीव, जो अंधारात आहे. ज्याच्याकडे अज्ञान आहे अशाला तमगुणी म्हटलेलं आहे. याचं आपल्याला श्रवण करायचं आहे. आणि ज्या पिंडाची सर्वसाक्षीणी आहे, जी सर्वसाक्षीणी अवस्था आहे तिला महाकरण म्हटलेलं आहे समर्थांनी. मनाला ते कायची जाणीव, तरी ऐकायाचा अभिप्राव, पिंडी महाकारण देवी सर्व साक्षिणी अवस्था. समर्थ बोलतात तिथे जाणीव कशा प्रकारे आहे त्याचा अभिप्राव आता सांगितलेला आहे. कारण पिंडाचा 4था महाकरण देह म्हणजे सर्वसाक्षिणी तुझी अवस्था ही आहे. असो मूळ माये भीतरी, गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुण शोभनी. समोरचा बोलतो असो
या मूळ मायेतच गुप्तरूपात त्रिगुण वास करतायत, 3 गुण वास करतायत, राहतात. आणि योग्य संधी मिळतात ते स्पष्ट होतात, त्यांचे गुण दिसून येतात. पण तीच गुणशोभिनी तुर्यावस्था हे शहाणे लोकांनी जाणून घ्यायचं आहे. जैसा तृणाचा पोटारा कळा, पुढे उकळण होय मोकळा, तैसे मूळमाया आवळीला गुणा प्रसावली. म्हणजे जसं गवताचं कणीस पुढे उकळून मोकळं होतंय, तसेच मूळमाया हे अनायसे गुणांना जन्म देतं. मूळमाया वायो स्वरूप, ऐके गुणशोभिनीचे रूप, गुणविकारी होताची अल्प, गुणशोभिनी बोलीजे. समर्थ सांगतात, मूळ माया ही वायुस्वरूप आहे. ब्रह्मांडाचं महाकारण म्हणजे मूळमाया, आणि अर्थात जाणीवेचा अंतर्भाव मूळमायात आहे. आणि मूळमायात अदृश्य रूपे त्रिगुण असतात, आणि ते स्पष्ट होऊ लागले की ते गुणशोभिनी हे नाव मूळमायाला मिळते. आणि मूळमाया वायुरूप आहे. जाणीवे, नेणीवे आणि मधली स्थिती गुणशोभाची प्रगट स्थिती आहे. या अवस्थेत शब्द निर्माण होतात. आणि हा शब्द हा आकाशाचा गुण आहे, आणि तो गुण असून या त्रिगुण मिश्रित पंचभूतेमध्ये हा वायूचा खेळ असतो. जाणीव नेणीवेचा विचार वायूचं करता, म्हणून समोर सांगतात, वायू नसेल तर जाणीव कुठली, आणि जाणीव नसेल तर नेणीव कुठली. म्हणून वायूमुळेच जाणीव नेणीवेचे अस्तित्व जाणवते, हालचाल समजते. हालचाल होणे हे जाणीवेची खूण आहे. म्हणून वायू आणि मूळमाया हे एकत्र आहेत. मूळमाया वायो स्वरूप, ऐका गुणशोभिनीचे रूप, गुणविकार होताची अल्प, गुणशोभिनी बोलीजे. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालिला स्वभाव, तेथे मातृकांचं ठाव, शब्द झाला. म्हणजे गुणशोभिनीपासून जाणीव म्हणजे सत्वगुण, मध्यस्थ म्हणजे रजोगुण म्हणजे जाणीव नेणीव, आणि नेणीव म्हणजे तमोगुण अज्ञान, यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण करण्याची क्रिया नैसर्गिकपणे चालते, समर्थ सांगतात. आणि त्याच्या गुणांच्या ठिकाणी सर्वप्रथम आकारमय 3.5 मंत्रांची शब्दरचना उत्पन्न झालेली आहे. तो शब्द गुण आकाशींचा, ऐसा अभिप्राव येथीचा, शब्देचे वेदशास्त्रांचा आकार झाला. म्हणजे हा शब्द हा आकाशाचा गुण असल्याने अर्थातच आकाश झालेलं आहे. आणि पुढे त्यांच्या पृथ्वीपर्यंतची पंचमहाभूते कशी झाली, आणि या शब्दाचा आधारावरती वेदशास्त्र आकारला आली. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायूचा विकार, जाणीव नेणीवांचा विचार, वायूची करिता. पंचभूते आणि त्रिगुण अर्थात अष्टधा प्रकृती, आणि मूळ मायेत सर्व सूक्ष्म रूपाने आढळतात. जाणीव आणि नेणीव यांच्या विचारामुळेच हे सर्व उत्पन्न होतात. वायू नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणीवशी ठाव, वाय गुणे. समोर सांगतात, परमाच्या ठिकाणी जाणीव म्हणजे ज्ञान नसते, आणि नेणीव म्हणजे अज्ञानही नसते. जसं मूळमाया जनसती तर जाणीव कुडी जाणीव नसती तर नेणीवी कुठली नसून ज्ञान अज्ञानच मूळमाया म्हणजे वायूच आहे. वायू आपल्याला दिसत नाही, जाणीव होते पण दिसत नाही आहे. जेथे मुळीचं नाही चळण, तेथे कैसे जाणीव लक्षण, म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा. म्हणजे जेथे जराही चलनवलन होत नसेल, हालचाल होत नसेल, तेथे जाणीव तरी कशी असणार. म्हणून चलनवलन हा वायूचा गुण आहे. आपल्याला आता श्रवण करायचं आहे. एकापासून एक झाले,
ये एक उगेचे दिसून आले, स्वरूप मुळेचे भासले त्रिगुणभूतांचे. म्हणजे एकापासून एक भूत झाले असं उगीच दिसून येतं आपल्याला, पण मूळ मायेतच हे त्रिगुणांचे गुण आणि पंचमहाभूताचे पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्रिगुण सत्व रजतम हे मिळून अष्टधा प्रकृती 8 प्रकृतीचे स्वरूप आहे. त्यामुळे आपली शरीर अष्टधा प्रकृतीने बनलेलं आहे. थोडक्यात म्हणजे मूळ माया म्हणजे अष्टधा प्रकृती. ऐसा हा मुळीचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे. म्हणजे मूळ मायात हे अष्टधा स्वरूप प्रथम अव्यक्त असते आणि पुढे ते स्पष्ट व्यक्त होत जाते. आणि या स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून एक दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले तर ते खरंच आहे. वायूचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला, तोही मन पाहता देखिला कर्दमूची. म्हणजे प्रथम वायूचे मिश्रण आहे आणि त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि तेही वास्तविक पंचभूताचे मिश्रणच असतं. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूपी. समर्थाने सांगितलेलं आता पंचमहाभूते कशापासून निर्माण होतात, पहिला कोणता गुण येतो याच्यामध्ये, तर प्रथम कोणता वायू होता, त्याच्यापासून अग्नी झाला, अग्नीपासून आप झाला, नंतर अग्नीपासून जल झाले आणि ते मिश्र स्वरूपाचे आहे. आपापासून पृथ्वी झाली, भूत झाले आणि ते मिश्र स्वरूपाचे आहे. नंतर इतर भूतांच्या अंश असल्याने सर्व मिश्रण रूपे होते. येथे आशंका उठली, भूतांच जाणीव कोठे देखिली, तरी भूतांच जाणीव ऐकली नाही वार्ता. म्हणजे येथे अशी शंका उत्पन्न झाली की भूत जड असतात, मग त्यात जाणीव कशी दिसेल. समर्थ सांगतात पण भूतात जाणीव असते असे तरी कुठं ऐकू येत नाही. जाणीव म्हणजे जाणते चळण, ते वायूचे लक्षण, वायू अंगी सकळ गुण मागा निरोपिले. जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल, वायूचे हेच लक्षण आहे. वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्येच सर्व गुण असतात हे सांगितलेलं आहे. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतांत जाणीव असे. म्हणजे पंचमहाभूताचा विस्तार जाणीव नेणीव मिश्रित चाललेला असतो, म्हणून पंचमहाभूतीत जाणीव असते. कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म. म्हणजे कुठे ती स्पष्टपासून दिसून येते आणि कुठे दिसून येत नाही, पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. जर आपण सूक्ष्म बुद्धीने विचार केला तर ती जाणीव येतच, सूक्ष्म किंवा स्थूल आहे ते आपल्याला कळून येते. पंचभूते आकारती, भूते भूते कालवली, तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म. म्हणजे पंचभूत आकाराला आली तेव्हा सध्या ती एकमेकात वाक्ये एकत्रच असतात, पण वरवर पाहिले की ती वेगळी भासतात. आणि काही स्थळ रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने. निरुद्ध वायू न भासे, ते ती जाणीव न दिसे, न दिसे परी ते असे भूतरूपे. जेव्हा वास वाहत नाही, स्तब्ध असतो, तेव्हा तो आहे असं वाटत नाही. तसंच जाणीवेचं आहे, ती असते पण दिसत नाही, पण ती भूतरूपाने आहे असं वाटते. काष्टी अग्नी दिसेना, निरुद्ध वायो भासेना, जाणीव त्याची लक्षेना एकाएकी. म्हणजे काष्टात अग्नी आहे पण तो आपल्याला दिसत नाही, वायूचा निरोध होतो पण तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जाणीवही एकाएकी
जात नाही. भूते वेगळाळी दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती वळखावी. पंचमहाभूते समोर सांगतात, पंचमहाभूते दिसताना वेगळी दिसतात, पण वास्तविक ते एकच असतात, एकरूप असतात. आणि अत्यंत चतुरपणे याची प्रचिती घ्यावी, म्हणजे आपल्याला ओळख समजेल, ओळख पटेल. ब्रह्मापासून मूलमाया, मूलमायेपासून गुलमाया, गुणमायेपासून तया गुणांचा जन्म. समर्थ सांगतात, ब्रह्म आहे पहिला, ब्रह्माची उत्पत्ती झाली, नंतर ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न होते, आणि मूळ माया उत्पन्न झाली की मूळ मायेपासून गुणमाया आली, आणि तिच्यापासून बाकी हे त्रिगुणांचा जन्म होतो. गुणापासून या भूते पावली, स्पष्टदशते ऐसिया रूपे समजते निरूपेली. म्हणजे गुणापासून मूळमायेत अव्यक्त असलेली पंचभूते स्पष्टपणे दिसू लागतात, आणि सर्वांचे रूप मागील समासात आपण श्रवण केलेले आहेत. आकाश गुणापासून झाले, ते कदापि नाही घडले, शब्दगुणांस कल्पिले आकाश वाया. ज्यावर श्रोते म्हणतात त्यांनी शंका काढली आहे, आकाश हे गुणापासून झाले, हे कधी घडत नाही, पण शब्दगुण्यात आधार व्हावा म्हणून विनाकार आकाशाची कल्पना केलेली आहे. एक सांगता एकची भावी, उगीच करी गता गोवी, तेथे वेड्यांची उगवी कोण करावी. यावर वक्ता म्हणू लागतो, एक सांगायला गेले की दुसरीच कल्पना करते, उगीचाच गोंधळ आपण निर्माण करतो. मग समोर सांगतात, अशी वेळांची समजूत कोणी घालावी. शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना, तया दृष्टांतेही तर्केना मंदरूप. समर्थ सांगतात, शिकवले तरी कळत नाही, समजावले तरी समजत नाही, आणि दृष्टांताने पटवून दिले तरी देण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला त्या बुद्धीमुळे त्यावरून तर्कही जाणता येत नाही. भूताहुनी भूत थोर, हाही दाविला विचार, बरी भूतावरील स्वतंत्र कोण आहे. म्हणजे या पंचमहाभूतामध्ये एकापेक्षा दुसरा थोर कोण आहे, एकापेक्षा एक श्रेष्ठ कोण आहे, हाही विचार स्पष्ट करून सांगितला आहे. मग भूतामध्ये स्वतंत्र कोण आहे. जेथे मूळमाया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक, मूळमाये परते एक निर्गुण ब्रह्म. म्हणजे जेथे मूळमाये पंचभूतिक आहे, तेथे आता आणखी काय आपण विचार करणार, आणि मूळमाये परते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असतं. ब्रह्मी मूळमाया झाली, ती चिळीला परीक्षेली, तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया झाली, आणि तिने निर्माण केलेल्या या विश्वत्य रूप खेळाचे परीक्षण केले की आपल्याला समजून येईल, कळून येईल की मूळमाया म्हणजे निव्वळ त्रिगुणांची आणि महाभूतांची जणू मुसच आहे. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार, आकाशभूत हा विचार उपाधी करिता. असे 4 भूत विकारवंत भासतात, पण आकाशाकडे पाहिलं तर ते आपल्याला निर्विकार भासते, पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते, आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे, म्हणून त्यांची गणना पंचमहाभूतेमध्ये केलेली आहे. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव, तैसाची हाय अभिप्राव आकाशाचा. म्हणजे समज सांगतात, पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात, आणि ब्रह्मांडाला व्यापून असणारी जाणीवेला शिव म्हणतात, आणि तसंच हा अभिप्राव आकाशाचा आहे. उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले, इतक्यांसाठी आकाश झाले भूतरूप. म्हणजे त्या
शून्याच्याच उपाधीत सापडले आणि सूक्ष्म असून दृष्टीला भासले, म्हणून आकाश हे भूतरूप झालं. आकाश अवकाश ते भगाच, परब्रह्म ते निराभास. उपाधी नसता जे आकाश, तोची ब्रह्म. आकाश हे अवकाश रूप असल्याने तो शून्य आहे आणि तसे ते भासते. आणि परब्रह्म ते निराभास आहे, शून्यत्व रहित आहे. आणि जे आकाश त्याचे ब्रह्म आहे. जाणीव नेणीव मध्यमान, हेची गुणाचे प्रमाण. येथे निरूपिले त्रिगुण, रूप सहित. सत्व, रज आणि तम या गुणांचे प्रमाण म्हणजे समर्थांनी जाणीव सांगितलेली. आणि नेणीव आणि जाणीव हे मिश्रित असं म्हटलेलं आहे. आणि येथे त्रिगुणांच्या त्याच्या रूपासहित वर्णन केलेलं आहे. प्रकृती पावली विस्तारते, पुढे एकाची एकची होते. विकारवंताची तयाते, नेम कैसा. म्हणजे पुढे अष्टधा प्रकृतीच विस्तार पावली आहे आणि एकाहून एक पदार्थ निर्माण झाले. आणि प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. समर्थ सांगतात, काळे पांढरे मिळविता, पारवे होते तत्वता. काळे पिवळे मिळविता, हिरवे होय. समर्थ सांगतात, उदाहरणार्थ दिलेलं आहे समाजांनी, उदाहरण दिलेलं आहे. जर काळ्यात पांढरा रंग मिसळला तर पारवा रंग निर्माण होतो. आणि काळ्यात जर पिवळा मिळवला तर हिरवा रंग तयार होतो. तसंच आहे. ऐसे रंग नाना परी, मेळविता पालट धरी. तैसे दृश्य विकारी, विकारवंत. म्हणजे या प्रकारे समाजाने सांगितले, नाना रंगांचे मिश्रण केले की नवनवीन रंग तयार होतात आणि आपल्याला पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. तसेच ही सर्व दृष्टी आहे, ही विकारवंत आहे. एक जीवने नाना रंग, ओमटो लागती तरंग. पालटाचा लाग वेग, किती म्हणून पाहावा. म्हणजे पंचमहाभूतीपैकी एक पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात हे पाहिलं की आश्चर्य वाटू लागते. म्हणून मुळात पाणी एकच आहे आणि एकच असून त्यावर तरंग उठतात. आणि पाहता पाहता इतका बदल घडून येतो की त्याचे सांगणेही मुश्किल होते. एका उदकाचे विकार, पाहता दिसती अपार. पंचभूतांचा विस्तार, 84 लक्ष योनी. म्हणजे उदक हे पंचमहाभूतीपैकी एक आहे आणि त्याचे विकार जर अपार आहेत तर मग सर्व महाभूतांचा विस्तार किती आहे ते कसं सांगता येईल. म्हणून 84 लक्ष जीवयोनी हा पंचभूताचा विस्तार आहे. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक. किडा मुंगी स्वापदाधिक, उदकेची होय. म्हणजे अनेक प्रकारच्या देहाचे बीज उदकच आहे. म्हणून उदकापासून सर्व लोक निर्माण झाले आहेत. आणि किडा मुंगी श्वापदाधिक जेवढी जीवसृष्टी दिसून येते ही सर्व उदकामुळे उत्पन्न होते. शुक्लित शोणित म्हणजे नीर, त्या नीराचे हे शरीर. नखे दंते अस्ति मात्र, उदकाच्या होती. म्हणजे रेत रक्त आणि पाणी. रेत रक्त म्हणजेच पाणीच आहे पण या पाण्याचे शरीर बनलेलं आहे. म्हणजे शरीरातील नखे दात अस्थि वगैरे हे सर्व उदकापासून बनलेले आहेत. मुळ्याचे बारीक पागोरे, ते पंथ उदक भरे. त्या उदकाची विस्तारे, वृक्ष मात्र. म्हणजे या झाडाच्या मूळचे जे बारीक तंतू असतात त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवात भरलेले असतात. आणि या उदकामुळेच वृक्षाचा इतका विस्तार भला मोठा होतो. आंबवृक्षा मोहरा आले, अवघे उदकाकरिता झाले. फळी फुले लगडले सावकाश.
समाज सांगितलेलं आहे. आमवृक्षांना जेव्हा मोहर येतो तसंच पुढे यथाविकास त्या फळाफुलांनी मोहून जाते, फळाफुलांनी भरून जाते आणि हेही सर्व उदकामुळेच घडते. खोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वथा, फांद्या फोडून फळे पाहता ओलीस आले. मला सांगतात आंब्याच्या झाडाला आंबे लागतात म्हणून जर त्याचे तुम्ही खोड फोडून त्यात आंबे पाहून लागले तर तुम्हाला ते दिसणार नाही, आढळणार नाही. तसेच फांद्या तोडून तुम्ही फळ पाहून गेल्यास ओली साले भेटतील, फळं मिळणार नाही. मुळापासून शेवट वरी फळ नाही तदनंतरी, जळरूप फळ चतुरी विवेक जाणावे. आणि मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिले असतात फळ दिसून येत नाही, पण झाडाला येणारे फळ हे जलरूप असते आणि विवेकाचे योगे हे चतुर्पुरुषाने जाणून घ्यावे. तेची जळ शेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकांचे एकची घडे येणे प्रकारे. म्हणजे तेच जल शेंड्यापर्यंत पोचले तेव्हा वृक्षफळांनी लगडून येतो, भरून येतो आणि याप्रमाणे एकापासून एक हे प्रकार निर्माण होतात. पत्रे पुष्पे फळ भेद किती करावा अनुवाद, सूक्ष्मदृष्टीने विषेद होत आहे. म्हणजे एकाच पाण्यापासून पाने, फुले, फळे इत्यादी बदलून घडून येतात, म्हणून किती म्हणून वर्णन करावे आणि सूक्ष्मदृष्टीने पाहिले की सर्व स्पष्ट बोलून कळू येते. भूतांचे विकार सांगू किती, क्षणाक्षणा पालटती, एकाची एकची होती नाना वर्ण. म्हणजे समज सांगतात पंचमहाभूतांचे विकार किती सांगणार, त्या क्षणोक्षणी बदल होत असतात आणि एकाहून एक असे अनेक रंग उत्पन्न होत असतात. त्रिगुणाभूतांची लटपट पाहो जाता खटपट, बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा. तुम्हाला सांगतात त्रिगुण आणि पंचमहाभूताची मिश्रणाची सर्व ही करामत आहे आणि संबंधी जेवढा आपण विचार करू तेवढा असंख्य रूपे आणि असंख्य बदल सारखे आपल्याला घडून येताना दिसतील. त्यांचे किती वर्णन करावे समर्थ सांगतात. ये प्रकृतीचा निराश विवेक वारावा सावकाश, मग परमात्मा परेश अनन्य भाव भजावा. म्हणून समर्थ सांगतात या अष्टप्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूस सारावे, मग अनन्य बनावे. जो परमात्मा, जो परेश आहे, भगवंत आहे, त्यास बजावे. ये प्रकृतीचा निराश विवेक वारावा सावकाश, मग परमात्मा परेश अनन्य भाव बजावा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, गुण रूप निरूपण नाम समाज 6वा. जय जय रघुवीर समर्थ.